हे देवाला मला पदम पायशी पाय म्हणजे ऐशी तुझ्या तिसऱ्या बोलले खेळ गावात बाहेर काढला गावाच्या बाहेर गेला हा हितपासून उभा गाव आहे त्याला पाठ असा जरा गावामध्ये काय रोगराई तिथं सगळं तू दूर कर. तिसऱ्या बोलल्या खेळ बाहेर काढलेल्या गावात चूक झाली आहे खेळ्या चूक झाली आहे गंगा सगळं पोट कर आणि ही गावात तुझी वर्षाची तुझी सांग बरं हे मान्य करून घ्या. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल मराठी चॅनलमध्ये. मंडळी, आजची व्हिडिओ आहे आमच्या गावच्या धुळवटीची. धुळवटीला आमच्या गावचा देव हा देवळात जातो. सो तिसऱ्या वेळीला देव बाहेर पडलेला तो आता धुळवटीच्या दिवशी देवळात जाणार. आमच्याकडे पालखी नाही आमच्या देवाची, तर तो काटखेळ आहे. सो काटखेळाचा इतिहास आणि काटखेळ म्हणजे काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण अभ्यास करून तुमच्यापर्यंत नक्कीच एक व्हिडिओ स्पेशली करेन. ते पुढच्या वर्षी करतो, कारण त्याचा ऐतिहासिक आमच्या काटखेळला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. सो कोकणातले बरेच असे काटखेळ आहेत किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत, गोमू आहे, नमन आहेत, प्रत्येकाचा इतिहास काय ना काय असतो. काटखेळ्यांचा पण इतिहास आहे. सो नक्कीच पुढच्या वर्षी सध्या स्टडी चालू आहे त्याच्याबद्दल. तर नक्कीच पुढच्या वर्षी नक्कीच काटखेळाचा इतिहास आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत सांगेन. पण काटखेळ बघायला आमचा बरीच लोक येतात, म्हणजे आजूबाजूच्या पंचक्रोशीतून दापोली तालुक्यातून पर्यटकसुद्धा येतात. कारण आता काय झालं आहे, यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून काटखेळ असेल, पालखी असेल किंवा नाच असेल तर लोकांना ते आवडायला लागलं आहे, भावायला लागलं आहे. आणि मुंबई पुण्यावरून खास करून लोक हे शिमगा बघण्यासाठी येतात. तो गेला म्हणजे काल म्हणजे होळी होती ना आमच्याकडं, तो होळीला बराच पर्यटक आहेत ना, कारण आजूबाजूला मुरुड कर्दे ह्या सगळ्या ह्यांना पर्यटक येतात. तर तिकडे खास करून तिकडचा पर्यटक हा देवळात होळी बघण्यासाठी आलेला. बराच पुण्यावरून सुद्धा माणसं आलेले. ते कुठेतरी भारी वाटलं, कारण आपली संस्कृती आपली परंपरा बघण्यासाठी लोक येतात. हे खूप छान आणि सुंदर वाटलं त्यासाठी. कारण ह्याच्यामुळे सोशल मीडिया आहेत ना, सोशल मीडियावरती ह्या चांगल्या कामामुळे आपली संस्कृती आपली परंपरा दिसते. सो बऱ्याच गोष्टी आहेत त्या काटखेळाच्या सुद्धा आहेत, त्या नक्कीच तुमच्यापर्यंत अभ्यासपूर्वक आणेन. पण आजची हा धुळवटीची व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका.
आज आपला शिमगोत्सव बघायला आपले काटकर सर पण आलेले आहेत, सिद्धी मॅडम सुद्धा आलेले आहेत खास मुंबईवरून आणि आहेत त्या गोव्याच्या. सर काही किनवळचेच आहे पण आज मेन म्हणजे जेवायला होते दुपारी. तो बोललो आज धुळवट आहे तर आमच्याकडे या, आमच्या इकडचा काटखेळ किंवा सण धुळवट बघा. कसं वाटलं मग? खूप मजा आली एकतर. ॲक्च्युली मी काटखेळ हा प्रकार एवढी वर्ष अनुभवते, म्हणजे मी युनिव्हर्सिटीला पण करण्याचा प्रयत्न केलेला होता पण तो मला काही जमला नाही आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी बघितलं आणि खूप बरं वाटलं. ॲक्च्युली त्यातल्या खूप साऱ्या अशा कन्फ्युजिंग स्टेपिंग आहेत आणि त्या बघायला आणि त्या अनुभवायला इतकी मजा येते आणि त्याचप्रमाणे त्यांचा साज आणि ते देवाच्या प्रती जे केलं जातं आहे ना ते बघून इतकं मजा वाटते बघायला. खूप छान अशीच परंपरा आपली जपत राहा आणि असंच आम्हाला पण त्या काटखेळला कसं वरती नेता येईल याचा पण आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी तुमची आम्हाला सपोर्ट लागेल. 100% तो फक्त आम्हाला द्या. बस. थँक्यू. तुम्हाला कसं वाटलं? माझा तर हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि ओव्हरऑल खूप छान होता. थँक्यू. आमच्या गावाला वर्षातून एकदा यात्रा भरते. यात्रेला भरपूर पब्लिक येतो, अख्खा गाव येतो, मुंबईकर येतात, आजूबाजूच्या गावातले येतात, पंचकृती येते, पर्यटक येतात, लय मजा असते.
तर मंडळी आज साना भरली गेली आणि धुळवट, काटखेळी आणि आमच्या गावचा आज शिमगा संपन्न झालेला आहे. म्हणजे आज संध्याकाळी रात्री संपन्न होईल. पण अर्थात खूप मजा आली. जेव्हा देव देवळात जातो त्यावेळेस थोडं नर्वस फील होतं, कारण 7-8 दिवस देव बाहेर असतो आमचा आणि फिरत असतो आमच्या गावातच आणि बरेच गोष्टी होतात. त्यातनं आनंद निर्माण होतो. बाय द वे काटखेळ हा खूप जुनी परंपरा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातून मुखातून काटखेळाबद्दल खूप सुंदर वाक्य येतात. माझेसुद्धा मित्रपरिवार, आमचे सर, ह्या सगळ्या गोष्टी येतात. अरे काय कमाल काटखेळ आहे. तो काटखेळाचा इतिहासच जुना आहे आणि अर्थातच ही परंपरा आमच्या गावातली माणसं खेळी ह्यापुढे सुद्धा जोपासतील. आणि काटखेळांबद्दल आता काय म्हणू, जो तुम्ही बघितलात, अनुभवलात, हे अनुभवायचं असेल तर 2026च्या शिमगोत्सवाला तुम्ही नक्कीच या. प्रत्येका गावची वेगवेगळी परंपरा आहे. प्रत्येका गावी गवळण, डेरा, वेगवेगळी नकटा, संकासूर, बऱ्याच पद्धती असतात. आमच्यासुद्धा गावची अशी पद्धत आहे आणि अभिमानाने सांगायला आवडतो आहे, कारण प्रत्येकाच्या गावची पद्धत एक्सप्लोअर करायला किंवा बघायला खूप आवडते. परंपरा आवडते. आता काही ठिकाणी आता धुळवट झाली, देव बाहेर पडला, सो आमचा देव देवळात गेला. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. हो, आमच्या गावचा शिमगा संपला आहे, पण अजून कोकणातला शिमगा संपला नाही. सो आपल्या व्हिडिओ येतील शिमग्यातल्या, वेगवेगळ्या गावातल्या, वेगवेगळ्या तालुक्यातल्या, वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या. सब स्टे राहा, कारण खूप दौरे बाकी आहेत आपले.